महसूल अधिकारी पंचनामा करून गेल्यानंतर काही वेळातच पुन्हा सदर ठिकाणी मुरुम उत्खनन जोमाने सुरू। NP इन्फ्रा कंपनीच्या पुढे प्रशासनही झाले हातबल। एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या भाच्याचा गौण खनिज मुरुम उत्खननात सहभाग। NP इन्फ्रा कंपनी पुन्हा चर्चेत। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर शेटफळ हवेली तलावातून NP इन्फ्रा कंपनीकडून नियमबाह्य मुरुम उत्खनन केले जात होते। हे नियमबाह्य उत्खनन अखेर बंद करण्यात आले होते। हे उत्खनन बंद झाल्यानंतर सदर कंपनीने बावडा मानेमळा या भागामध्ये मुरुम उत्खनन चालू केले आहे। परंतु सदर मुरुम उत्खनन करताना सदरील जागेचा उत्खनन करण्याचा परवाना घेतला आहे का? उत्खनन करण्यात येणाऱ्या जागेचा महसूल विभागाकडे महसूल भरण्यात आला आहे का? ज्या रोडने मुरुम वाहतूक चालू आहे सदर रोडचा वाहतूक परवाना घेण्यात आला आहे का? सदर ठिकाणी उत्खनन सुरू आहे याबाबतची माहिती मंडळ अधिकारी व तलाठी यांना देण्यात आली आहे का? सदर ठिकाणी उत्खनन चालू आहे अशी माहिती मंडळ अधिकारी व तलाठी यांना देण्यात आल्यानंतर सदर जागेवरती तलाठी यांनी येऊन उत्खनन केलेल्या जागेची मोजमापे करून पंचनामा केला आहे का? सदर कंपनीने बावडा मानेमळा या भागांमध्ये मुरुम उत्खनन चालू केले आहे। परंतु सदर मुरुम उत्खनन पंचनामा चालू असताना सदर जागेतील उत्खनन बंद करण्यात आले होते व यानंतर हे उत्खनन NP इन्फ्रा कंपनीने बंद ठेवावे असे महसूल अधिकाऱ्यांनी सदर कंपनीस सांगितले होते। परंतु सदर ठिकाणाहून महसूल अधिकारी निघून गेल्यानंतर काही वेळातच पुन्हा सदर ठिकाणी मुरुम उत्खनन जोमाने सुरू करण्यात आले आहे। या उत्खननाबाबत महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिल्या असता त्यांनी या प्रकाराबाबत आम्ही पंचनामा केला आहे। हा पंचनामा आम्ही तहसीलदार यांच्याकडे उद्या सादर करणार आहोत। तरी नंतर उत्खनन चालू असल्याबाबतची माहिती देण्यासाठी आपण वरिष्ठांशी संपर्क साधावा असे सांगितले। यानंतर महसूल विभागातील वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपले जे काय म्हणणे असेल ते आपण लेखी स्वरूपात मांडावे असे त्यांनी म्हटले आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।